तर कशा सर्वजण बघा आज ऊन पडले करक आणि विषय असा की हे घातले आपण आता वाळायला सगळं वाळायला झालं ते तिकडे बघायला आपलं धुणं पण धुवून टाकले कारण आता उद्या नवरात्री आहे आणि देवी बसणार आहेत उद्या आणि बघा आपल्याला सकाळ सेटअप काढायचा आता हे टू झेड पाक मोकळं करायचं आहे आणि इथनं झाडून काढायचं आहे सगळं आणि दुसरा पॉईंट हे काढूपर्यंत आणि दादा येणार आणि आपल्याला हॉलीबॉलचं आज नियोजन लावायचं कारण आज आहे रविवार त्यामुळं हॉलीबॉलचं नियोजन लावायचंच आहे म्हणजे दोन्ही कामं एकदम करायचे आपल्याला कसं पण करून मॅनेज करायचे आहेत बघा हे काढून घेऊया दाखवत जरा वायरे बिरे किती असतात जरा बघून घ्या आत्ता त्यांना पी सी काढला आहे बघा इथं ठेवला आहे आपल्या बेडवर आता ही सगळी 2 मॉनिटर पण काढायचं आहे साऊंड बार पण काढायला लागणार आहे सगळंच काढायचं आहे सगळं काढायला लागणार काय आहे काढून घेऊ आजचा टीसा जरा इथं धुळा बघा धुळा किती झाला आहे बघा हे घर आपलं जरा पुढं असल्यामुळं लयच विषय हार्ड होते बघा सगळं पाक धुळा झाले काय पर्याय ना आता काढायला पाहिजे सगळंच जरा काढून घेतो सगळंच आता नाही म्हणत का नाही बघा एवढं मटेरियल आहे अजून बघा तिथे हेडफोन दिसते काय तो आहे हे गेम कंट्रोलर इथे पडला आहे हे टेबलातला अजून काढायचं आहे ह्या वायऱ्या आहेत त्या हातात एक कॅमेरा आहेच यो माझ्या हातात आहे हे एक आहेच हे 2 डिस्प्ले आहेत आपलं योगा आपला असं रोटेट पण होते थोडा काही विषय नाही असा विषय येऊ असं ठेवलेलं आपण याला आणि हे खायच हे तर काढलंयच हे लॅपटॉप हे खायचं आपल्याकडं हे आहेच आणि तिकडचं पण दाखवत जरा बघून घ्या बघा तिथं टूप काढल्या अजून इथं गबाळा आहे हे गबाळा काढायचं आहे बघा आहे काय फॅन आहे हे इथं आहेच लाईट हे खायच हे वर लावलेलं आहेच ते लावलेलं आहेच बघा नुसता आणि हे वायरे बघा किती किचकटी दिसते वायरे बघा नुसतं तुम्ही योगा ही एक आहे परत ही लॅन केबल एक शिल्लक आहे बघा किती मोठे ही लॅन केबल आहे परत ही ऑक्स केबल आहे असल्या ऑक्स केबल तर ढीक पडल्यात ही ऑप्टिकल केबल आत्ता काय लावलेल्या पण परवा 2 कॅप आहेत आणि बघा धुळा आता काठीला बांधलोय बघा असं मस्तानी आणि विषय असा आहे की गाणी जर लावले हो त्याशिवाय जमत नाही आपल्याला बघा धुळा हो का अरे निसटला काय नवच आता बघा काही विषय केलोय साऊंडबार इथं मागं लावले बघा उलट म्हणजे बॅकसाईडला आता इथं मॉनिटर बसणार ह्याच्या मागं साऊंडबार जाणार इथं बांधलंय असं आपल्याकडे सुविधा नसल्या 2 स्क्रू मागं लावले आणि वरनं बांधलोय बघा असं केलोय आणि साफसफाई कसं दिसते आता खचखचीत बाकीचं अजून करणार आहे करून घेतो चटचट आणि आता त्यांचा फोन पण आला आहे की चला आता आणायला जायचं आहे म्हणून सगळं चला आता एवढं घामाघूम होऊन का नाही इथं बघा तोपर्यंत असं ठेवले सगळं आणि खालचं पण आवरले ते फक्त वायऱ्या मॅनेज करायचे आहेत आणि बघा एवढा कचरा निघाला आहे आणि हे आता फक्त लावायचं राहिली म्हणजे हे साफ करायचं आणि जिथे तिकडे ठेवायचं तो टेबल साफ करायचं चालू आहे दादाचा फोन आला बघा गावात ये मोठ्या गाडीतून जायचं अजून पोरं कोण आलं नाही त्यामुळे आता चाललो आहे डायरेक्ट चालत गावात आणि जाऊया आता काय अर्धा तास झालं थांबलो आहे आत्ता आगमन झालं आहे आणि थोडं नियोजन बदललं आहे कुठलं जातो काय करायचं ते बघूया आता मागावरचं कॅन्सल केलं आणि गावात येतले हा मग आत्ता येऊन किती वर्ष झालं थांबलो इथं मला आता कॅमेरा काढावं एक जाळी बघितलं बघा 850 ना रे 850 हे एक आहे 1530 ही ट्विस्टेड आहे दोरी पिळाची दोरी एवढंच विषय आपला रेट सांगा होय ती 868 आहे नाही किती टिकते तरी 6 महिने वर्षभर वापरण्यावर 750 बसते हे 850 आहे निव्हियाचा शूटिंग बॉल चालू ना याला पासिंग चालणार हा पासिंगचा बॉल आहे तेच की पासिंग चालते
शूटिंग नाही चालत शूटिंग त्या फोनमधनं बाहेर बॉल बारका असते ना 3 नंबर असतो ते पण सेमच आहे 840 दोन्ही पण 840. होय जरा कुठून शिंग गेलं पाहिजे 700 बसतो. 1-2 टिपा मारा तर सगळ्यात बेस्ट म्हणजे आणखीन मजबूत होते. तर आमचं ग्राउंड म्हणजे हे आहे मुरुमाचं आहे. बारकी काटे काय होत नाही घिसाडे जास्त बारीक जास्त सरकारची पण बाबळी काट असं तर बॉल पंक्चर होणार. ते 810 आहे नवीन आहे का मार्केटमध्ये? नाही जुना बॉल आहे हो. जास्त हार्ड मॉडेल धागा निघायचं वगैरे असतं ते. नाही कसं असतं हे पॅचेस बारके आहेत षटकोनी पॅचेस असतं की नाही तर पॅच जवळजवळ असल्यामुळं जरी धागा निघाला तरी शेत जात नाही लवकर. त्यात नाही त्याचं पंचर निघते ना? पंक्चर निघते. तुमच्याकडे निघते का? नाही ते निमित्तनगरचं ग्राउंड आहे ना हां. तिथे एक सायकलवाला आहे ते बाजूला 5 टक्केवाले फटका मारला जाईल म्हणून ते दुकान आहे 47. हां 680 780 आणि 740 1420 1420 डिस्काउंट करून राऊंड फिगर 1300 रुपये देतो. नाही तेवढं घ्या. नाही मग तुमचं किती मला होतं ते 1300 रुपये द्याल तुम्ही बरोबर. नाही तसं नाही तुमची एवढं शिपी करा किती मालक. सांगतो असते व्हरायटी असते भरपूर फायनल झाले बघा. तो बॉल चेक करून घ्याले आणि नेट घेतला ठेवायची काय बॉलमध्ये आणि तो बॉल फायनल झाले. चला चांगली पोस्टापाशी आलोय बघा. आता नेट जरा शिवायला टाकायचे कडेकडेनं. नाही नाही मराठी शाळेत आलोय बघा. आणि आता काय करायचं माहिती काय इथं ग्राइंडरचं नियोजन केले. हे खालचं तेच नव्ह हे कट करायचं आहे आणि तिकडं पुढं पाईप आहे की नाही त्या पाईपच्या मध्ये घालायचं आहे. काय हाईट वाढवायची आहे. हां ते त्यानंच करायचं आहे. बोर्डाची वायर पुरण झाले. आता नागेदादांच्या घरातनं आणायला लागले. बघूया ते पुरलं तर पूर्ण काढून दोन्ही पण काढायचं आणि तिथे एक्सटेंड करायचं आहे. कोण पोरं तुझं असतं ना तुमच्या? 500 मिनिटानंतर बघा आमचं चालू झाले. आता का म्हणता का बरोबर कमी बरोबर राहील बरोबर. आता काय विषय करायचा माहिती आहे काय नागेदादांना घेतला लांब राहतो. चल बाबा आपण निघालो तर सगळं चालू. करायलाच काय मेहनत कांड झालेला लागतो. चल मी करतो. हा थांबवले बघा. ते तुटलं डायरेक्ट. नाही कशामुळे थांबवले माहिती आहे का ब्रेक झाला. अरे ब्रेक हां चहाचा ब्रेक झालेला आहे इथं. हां
त्यामुळे ते थांबवलं सांगू नकोस तू ते तोड्याला सांगायला कुठे गेलं ब्लेड कुठे गेलं ब्लेड मध्ये सोडून टाकले ते आलं पाहिजे त्यामुळे- सहकार्य केल्यानंतर नाव आलं पाहिजे आता यांचं काम झाल्यावर त्यांनी तिकडे करून देणार आहेत बघा टॉपचा विषय हा संपर्क हो नंबर सांगा तुमचा माप चांगला बघा माप टाकायलाच होता आणि ह्यो कुदळ घेऊन आपल्याला लागणार आता ते चर पाडायला चर पाड की बाबा. अरे इथं इथं पाड की इथं असं हरामलाच दाखवली की हे कर पाड जरा बारीक आहे तेवढं नको बारीक बारीक कर हा मग हा, कर या स्पॉटने याच्यावर फक्की टाकून घ्यायचा आहे आणि इथं काय अजून चालू आहे आज काय पण उद्या चालू करायचं आहे एक कुठं तुकडा करला की नाही त्या पाईपीत घालायचा बघा मध्येच गावठी जुगाड अरे नीट दाखव की टेक्नॉलॉजी गावठी जुगाड याला त्याची काय याला काय लागते व्हॉलीबॉल खेळायला गावठी जुगाड दोन वेळी मारले त्या तिसरं चालू दोघांचं दाखव की अरे असं धर की नीट आव्या मारला काय बरोबर आहे याले चला कसं आहे गावात पोरं ऐकतात काय हा आणि वर कर की ते बोट मध्ये बोट काय करते बोट येते तुझं हा पुढं आहे अजून पुढं आहे अरे चला संध्याकाळचं 5 वाजल्यात बघा आवले ग्राउंडवर आता ते सोडायचं नेट मारायचं आहे मध्ये आणि यांना बॉल दिला खेळायला आले आपले आणि नेट बांधून घेऊया आणि पुढचं बघूया हा, घे बाबा बघ एकदाच पोरं बघा ऐकत झालं नुसता खेळायला लागलं ह्याला घेऊन नका तुटते नाही इथलं एक इथं द्या वाटतं तिकडं नाही वर्ण तिकडं त्याच्यात नाही अशा प्रकारे आपल्या गेमची सुरुवात झाल्या आणि आपल्या व्लॉगिंगचं आज एंडिंग होतं इथं भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये